अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे. काय खाता बेटा तुम्ही? टमाटा कसा लागतो टमाटा? छान छान लागतो ना. परी तुला आवडतो का? परत ह्या काय बरं शेवगाच्या शेंगा. काही शेवगा आणि शेंग एवढी महत्वानी आहे. जवळजवळ ना 80-90% आजार आपला दूर जातच. म्हणून सगळ्याजण येऊनात त्या या सगळ्या शेवगा शेंगा लेवानं तर अंगलमा शेवगा शेंगानं झाड लावानं. कारण तो पाला बी महत्वाना आहे, शेंग बी महत्वानी आहे. त्याला मग आपलं रक्त वाढस. रक्त वाढणं म्हणजे सगळा आजार शुद्ध होतं. ती आई शेंगले कशी खाऊ शकतस? चुलावर बुंदी संधी खाऊ शकतस. एक तर मग कुकर मग वाफाडीले आणि मीठ टाकी तशी पण खाऊ शकतस. भाजी खाऊ शकतस. परत शेवगान शेंगाना पाला, त्या पाल्याने दशमा करावी आणि असं सावलीमध्ये जर तो पाला सुकाळा त्यानं पावडर करा आपण. ते पावडर पण आपण जसं कोथिंबीर वतेन घालतोस, मसाला वतेन घालतोस, धना पावडर तसं रोज भाजी थोडी थंडी व्हायली का गॅस बंद होईना का आता जेवणले बस नाही तसं 1 चमचा टाकी लेवाना भाजीमा, अख्खी भाजीमा. आणि ते 1 चमचा पावडर जर सगळ्याजण रोज खातं सकाळ संध्याकाळ 2 चमचा 1 चमचा घरनं जसं परिवार आहे तसं जास्त जण राहणार तर 2 चमचा 3 चमचा, कमी जण राहणार तर 1 चमचा. तर ते रक्त वाढीन आपलं. कारण आपलं सहसा आहे ना. हो, रक्त कितलं आहे? 5.8 असं नको यावाले. त्याला कितलं पाहिजे? 10 ना पुढे 12, 13, 14, 15 असं रक्त पाहिजे म्हणजे मग आपण आजारी नाही पडतो. म्हणून शेवगान शेंग सगळ्या गोष्टीच मग महत्वानी. पोरसले बी खावडत राहा. पोरसले बी बुद्धी तेज होई, वजन वाढी असं. मेथीन भाजी बी हिरवा भाजीपाला महत्वाना आहे. बस बेटा.